मोठी बातमी सध्या निलेश घायवळ संदर्भात समोर येते। निलेश घायवळच्या अडचणी वाढणार आहेत, कारण पोलिसांनी आता निलेश घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे। निलेश घायवळ संदर्भातली अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। तर निलेश घायवळच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। यापूर्वी पोलिसांकडून इंटरपोल कडून निलेश घायवळ विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती। त्यानंतर आता निलेश घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे निलेश घायवळ अजूनही फरारच आहे आणि त्याच संदर्भात अतिशय महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। पुणे पोलिसांकडून सातत्याने निलेश घायवळ विरोधात कारवाईचे बडगे उगारले जात आहेत। त्याच्या असलेल्या स्थावर संपत्तीवरती देखील पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते आणि आता निलेश घायवळ विरोधात ही रेड कॉर्नर नोटीस ही जारी करण्यात आलेली आहे। आता निलेश घायवळचा तपास घेण्यात पोलिसांना आणखी यश येणार असं दिसून येतंय। निलेश घायवळच्या दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आपण पाहतोय पोलिसांकडून आता निलेश घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? अंकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी जी आहे ती ब्ल्यू कॉर्नर नोटीस जी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती निलेश घायवळवरती जारी करण्यात येणार असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून पोलिसांकडून मिळते। साधारणतः मागील काही दिवसांपासून सातत्याने पुणे पोलिसांची युके एम्बेसी सोबत बोलणं जे आहे ते या सगळ्या बाबतीमध्ये सुरू होतं। युके एम्बेसीला जो पत्रव्यवहार पुणे पोलिसांनी केला होता त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी निलेश घायवळला ताब्यात घेण्याच्या साठीची माहिती जी आहे ती दिलेली होती। निलेश घायवळवर मागील महिन्याभरामध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचबरोबर मोक्या अंतर्गत कशा पद्धतीने कारवाई करण्यात आलेली आहे आणि हा गँगस्टर कशा पद्धतीने आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ते युके एम्बेसीला पुणे पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि त्यातून पुढचं पाऊल जे आहे ते आता ह्या सगळ्याच्या माध्यमातून टाकलेलं पाहायला मिळतंय। पुणे पोलिसांनी एक महत्त्वाची भूमिका घेतलेली पाहायला मिळते। आता ब्ल्यू कॉर्नर नोटीस नंतर जे आहे ते इंटरपोल कडून रेड कॉर्नर नोटीस जी आहे ती जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येते। त्यामुळे आता निलेश घायवळच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तींना चालना जी आहे ते मागील काही दिवसांपासून दिल्या जात होत्या। अगदी काल देखील जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने निलेश घायवळचा एक मुख्य सूत्रधार जो होता त्याच्या माध्यमातून जवळपास 400 कारतूस जे आहेत ते पुणे पोलिसांना मिळालेले होते। कर्नाटक मधून जो आहे तो अजय सरोदेला देखील अटक करण्यात आलेली होती। निलेश घायवळ समोरच्या अडचणी वाढत आहेत, त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल केले जात आहेत। आणखीन एक मोक्काम त्याच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर तरी निलेश घायवळ शरण येणार का आणि निलेश घायवळ भारतामध्ये येऊन पुणे पोलिसांच्या समोर सरेंडर होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, रोहन, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।